मित्रांनो, मानसोपचार आणि अध्यात्म या दोन्हींनुसार कोणत्याही चांगल्या सवयीचा प्रभाव पडण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी पुरेसा मानला जातो. तुम्हाला जर स्वामींची कृपा अनुभवायची असेल आणि जीवनात खरंच बदल हवा असेल तर काही सोपे उपाय आहेत जे 21 दिवस करून बघा. त्याचा परिणाम होतो म्हणजे होतोच. पाहिजे तर एक डायरी मेंटेन करा. तुम्हाला काय अनुभव आला त्यात तुम्ही लिहू शकता. पण नक्की करायचंय काय? चला जाणून घेऊया. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा आश्वासक मंत्र प्रत्येक भक्ताला संकटात धीर देतो आणि जगण्याचं नवं बळ देतो. पण तुम्हाला स्वामी कृपेचा खरोखरच अनुभव घ्यायचा असेल तर 4 सोपे उपाय आपण या व्हिडिओत बघणार आहोत. ते करून बघायचे आहेत. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तक्रार करणं पूर्णपणे थांबा. आपण दिवसभरात अनेकदा परिस्थिती, माणसं, नशिबाबद्दल सुद्धा सतत तक्रार करत असतो. समोरच्याने कसं वागावं, काय करावं यावर आपलं खरं तर नियंत्रण नसतं, नाही का? पण तरी सुद्धा आपण इतरांबद्दल तक्रार करत असतो. इतरांच्या चुका काढणं किंवा तक्रार करणं सगळ्यात आधी बंद करा. लोक कसेही वागले तरी तुम्ही तुमच्या बाजूने प्रामाणिक आणि चांगलंच वागा. तक्रारमुक्त मन हे शांतीचं पहिलं पाऊल आहे. सतत तक्रार केल्यामुळे आपली सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि आपल्या भोवती एक नकारात्मक वलय निर्माण होतं. याऐवजी तुम्ही तक्रार थांबवली तर तिथेच नकारात्मकतेचं वलय तुटतं आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता अंगी बाणते. आता यामध्ये अनेक जण म्हणतील की लोकांनी कसंही वागायचं आणि आपण काहीच बोलायचं नाही का? तर तसं नाही. पाठीमागे जी निंदा, जी तक्रार लोकांच्या तुम्ही करता ती थांबवणं गरजेचं आहे. तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीला त्याच्या तोंडावर सांगू शकता. अर्थातच बोलून काही त्यातनं सोल्युशन निघतंय का हे बघू शकता. पण एखाद्या व्यक्तीचं पटत नाहीये किंवा एखादी परिस्थिती आपल्या मनाविरुद्ध आहे आणि त्या व्यक्तीच्या तोंडावर आपण बोलू शकत नाही म्हणून मागे कुचाळक्या करणं ही अत्यंत वाईट सवय आहे जी आपल्या भोवती नकारात्मकता निर्माण करते. दुसरी एक गोष्ट म्हणजे स्वतःबद्दल नकारात्मक बोलणं थांबा. अनेकदा असं होतं की माझं काही खरं नाही, माझं नशीबच वाईट, माझ्याच बाबतीत असं घडत राहतं. हे वाक्य आपण खूप वेळा बोलतो आणि हे वाक्य बोलल्याने वाईट ऊर्जेला आपण स्वतःकडे आकर्षित करतो. निगेटिव्ह ऊर्जा आपण स्वतःकडे आकर्षित करतो. मग करायचं काय? स्वतःबद्दल सकारात्मक बोला. तुमच्या शब्दांमध्ये प्रचंड ताकद असते. स्वतःवर आणि स्वामींच्या प्रेमावर विश्वास ठेवा. कोणत्याही कार्याची सुरुवात सकारात्मक विचाराने करा. मग ती अगदी सकाळी उठून ऑफिसला जाणं का